कारण आता त्यांच्या आरक्षणामध्ये त्यांनी जो आक्षेप घेतला त्याच्यामध्ये मला स्वतःला आणि प्रशासनाशी मी चर्चा केली, त्याच्यामध्ये मला त्याच्यामध्ये काही तथ्य वाटलं नाही. आपण सगळे नियम त्यांना समजावून सांगितले असताना सुद्धा त्या त्यांचाच मुद्दा ज्या पद्धतीने रेटत होता, त्यामुळे आपण त्यांना सांगितलं की त्यांचं ऑब्जेक्शन आपण ऑन लाईव्ह नोंदवलेलं आहे. त्याच्यामध्ये निश्चितपणे तुमच्यापैकी पण खूप जण आहेत की जे सांगू शकतात की ह्याच्यामध्ये काय चूक झाली का. बरोबर, त्यांनी चिठ्ठ्यांवरती देखील आक्षेप घेतला की चिठ्ठ्यांसाठी एकच कागदचा वापर झाला, कागदांची कमतरता आहे का मंत्रालयात, असाही आक्षेप घेतलेला होता. पुन्हा पुन्हा त्याच चिठ्ठ्या वापरण्यात आला घड्या घालून, जेणेकरून तुम्हाला समजून येईल कुठल्या महापालिकेची चिठ्ठी आहे. या आरोपात कितपत मलाही माहितीये की ज्यावेळेस आपण रोटेशन मध्ये हे काढतो त्यावेळेस चिठ्ठ्या, कारण तुम्हीच म्हणाल की दुसरी चिठ्ठी का नाही वापरली, त्या चिठ्ठ्या का नाही टाकल्या, हा सुद्धा आक्षेप होऊ शकतो. आणि मागच्या वेळेस ज्यावेळेस आपण नगरपालिकेची आरक्षणं काढली होती, सगळेजण त्याला हजर होतात, त्यावेळेस पण हीच प्रक्रिया नाही. मीडियाला एक नॅरेटिव्ह सेट केला जातो, एक नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न आहे का विरोधात? विधानसभा अध्यक्षाची निवड लाईव्ह होते आणि इथे लॉटरी आम्हाला लाईव्ह बघायला मिळाली. ठाकरेंच्या शिवसेनेचे आक्षेप नियमांना धरून नव्हते असं माधुरी मिसाळ यांनी म्हटलेलं आहे. नियमानुसार काम केलं, माधुरी मिसाळ यांच्याकडनं हे स्पष्टीकरण देण्यात आले. ज्या पालिकेमध्ये 3 सीट आहे तिथेच एसटीचं आरक्षण काढू शकतो असं मिसाळ यांनी या ठिकाणी स्पष्ट केलेलं आहे. नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी नियम या संदर्भात सांगितलेला आहे. मुंबई महापालिकेसंदर्भात ठाकरेंच्या शिवसेनेला आक्षेप होता, मात्र हे आक्षेप नियमांना धरून नव्हते असं मिसाळ यांनी म्हटले. आणि प्रत्येक काम जे आहे ते नियमानुसारच केलेलं आहे असं सुद्धा त्यांनी स्पष्ट केलं आहे. सगळ्यात पहिले